नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पास्ता. चला म्हणलं काहीतरी चटपटीत करावं. बघूया आपण रेसिपी. इथं आपण एका पातेल्यात 1 ग्लास पाणी उकळत ठेवले, त्यात पास्ता टाकून घ्यायचे. आणि इथं मी घेतले 1 टोमॅटो धुवून घ्यायचे आणि 1 कांदा बारीक असं चिरायचे. यात तुम्ही सगळ्या भाज्या घालू शकता. ज्या कोणत्या भाज्या तुमच्या आवडीच्या आहे, सिमला मिरची, गाजर म्हणा, कुठल्याही भाज्या घालू शकता. बारीक कापून घ्यायचे. कढई तापायला ठेवू आपण. यात घालू 1 पळी तेल. बारीक मिरची चिरलेली ती घातली आपण आणि कांदा घालू बारीक चिरलेला. यात मॅगी मसाला सुद्धा घालू शकता किंवा विदाऊट मॅगी मसाला जरी केली तरी चांगली लागते. तेलात चांगलं परतून घेऊया आपण. हे घरचा मसाला घालूया आपण. ह्यात चटणी आणि थोडासा गरम मसाला घातलाय. मुलं खाणार असतील तर थोडं तिखट कमीच घाला. तेलात चांगलं परतून घ्यायचं आपण. क्विक आणि इझी होणारी रेसिपी आहे. आणि हे बघा उकळलंय पास्ता, चांगला शिजला गेलाय आपण उकळलेल्या पाण्यात. आणि त्या मसाल्यात घालून आपण हलवून घेऊया. झटपट आणि आयत्या वेळेस आपल्याला बरे पडते हे. थोडंसं मीठ घालूया. तसं हे खाण्यासाठी म्हणजे चांगलं नाही आहेच, पण कधीतरी एखाद्या वेळेस तोंडाची चव जर बदलायची असेल तर मग असं करून देऊ शकताय तुम्ही मुलांना आपल्या घरच्या मसाल्यात. आणि तयार झालेला आहे आपला पास्ता.